आप्पा शिर्के वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक घेऊन मैदानावरती दाखल झालाय. नक्कीच सामन्याला सुरुवात येते. पंचाचा इशारा येतोय. सामना पहिला चेंडू घेऊन पंचाच्या डाव्या बाजूने नक्कीच आखू टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच बॅट आणि बॉलचा तितका चांगला संपर्क झाला नाहीये. चेंडू पहिला जातो निर्धाव म्हणजेच की जे बक्षीस लावलं होतं मयादादा पाटील यांनी ते बक्षीस काय प्राप्त झालं नाहीये. आणि आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू जाते सरळ सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार येतोय अनिशच्या बॅट मधून. 4 धावा मिळत आहेत. नक्कीच आखू टप्प्याचा चेंडू होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि या 4 धावा मिळाल्यात अनिशच्या बॅट मधून. स्वतःच आणि संघाचं खातं ओपन करताना अनिश पिलनकर. पुन्हा एकदा अप्पायचा पुढचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय गॅप मध्ये. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. नक्कीच पुन्हा चेंडूचा प्रवास जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार पाहायला मिळतोय अनिशच्या बॅट मधून. चांगली फटकेबाजी करतोय अनिश पिलनकर. सलग 2 चेंडू मध्ये 2 चौकार खेचलेत. चांगली फलंदाजी अनिशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तसेच एक पारितोषिक आलंय आशुजी सावंत यांच्याकडून. जर ह्या षटकामध्ये आप्पा शिर्के यांनी 2 चेंडू मध्ये सलग 2 विकेट घेतल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळलाय आणि पुन्हा एकदा चेंडूचा प्रवास सरळ सीमारेषेच्या बाहेर. चेंडू 1 बाउन्स. चौकार. 4 धावा मिळत आहेत. चांगली फटकेबाजी अनिशच्या माध्यमातून आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. सलग 3 चेंडू मध्ये 3 चौकार खेचलेत. कृपया बॉल द्यायचा आहे. धावसंख्या झाली ती बिनगडी बाद. 12 धावा. चांगली फटकेबाजी करतोय अनिश पिलनकर. बिनगडी बाद. 12 धावा. पुन्हा एकदा अप्पायचा पुढचा चेंडू आहे. सामना करेल तो पुन्हा एकदा अनिश. पुढे खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलचा हातामध्ये संपर्क झाला नाही. चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता मात्र कमबॅक नक्कीच करतोय अप्पा शिर्के. एक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नामांकित खेळाडू आहे, परंतु त्याच्या विरोधात आता मात्र चांगली फटकेबाजी करतोय तो अनिश. नक्की 3 चौकार खेचलेत. पाहूया या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये काही चेंडूचा खेळ बाकी असेल. थोडीशी फील्ड मध्ये चेंजेस केलेत. अप्पायचा पुढचा चेंडू आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे आणि आता मात्र या चेंडूला सरळ पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
नक्कीच एका षटका अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 18 धावा. बिनागडेच्या मोबदल्यामध्ये चांगली फटकेबाजी अनिशच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या षटकामध्ये जे पॉवर प्लेचं षटक होतं त्या षटकामध्ये आपल्याला धावांची लईलूट पाहायला मिळाली. अनिशच्या बॅटमधून धावा आल्या आहेत, चांगली फटकेबाजी. आता मात्र त्याची साथ देण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अखिल. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन प्रथमेश. नक्कीच बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करताना आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये मुरुगवाडा संघ धावसंख्या झाली ती 18 धावा. प्रथमेशचा पहिला चेंडू असेल, एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन चांगला चेंडू आहे, थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळालं. एक धाव घेतली आहे, थोडंसं फंबलिंग झालंय यश आग्रे याच्याकडून आणि या 2 धावा मिळत आहेत. नक्कीच चांगली रनिंग पाहायला मिळालं आपल्याला मैदानावरती दोन्ही फलंदाजाकडून. 2 धावांनी नक्कीच संघाची धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली ती 20 धावा. नक्कीच मैदानावरती हा फलंदाज हो त्याचं नव्हतं करू शकतो, चांगली फटकेबाजी करण्याचा दमखम ह्याच्यामध्ये नक्कीच असेल. प्रथमेशचा पुढचा चेंडू आहे, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलंय, क्षेत्ररक्षक धावतोय, पाहूया काय होतंय. आणि आता मात्र एक धाव घेतले, नक्की स्ट्राईक रोटेट केली असेल. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 21 धावा. थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळते आपल्याला प्रथमेशच्या गोलंदाजीमध्ये. चांगली गोलंदाजी करतोय, पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू घेऊन आता मात्र रिव्हर्सचा फटका आहे, परंतु पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. चांगली गोलंदाजी प्रथमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पहिले 3 चेंडू चांगले हाताळलेत. स्ट्राईकला असेल तो अनिश, हा शांत राहणार नाहीये. नक्कीच बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केला आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्की धावांची लयलूट करेल. आता मात्र नक्कीच रनआउटची संधी होती, स्वतःच्या फॉलो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं ते प्रथमेशाने. पुन्हा एकदा डॉट चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रथमेशच्या माध्यमातून. नक्कीच धावसंख्या 21 धावांवरती स्थिरावलेली पाहायला मिळते. आता मात्र थोडासा रोखून ठेवलं असेल ते अनिशाला प्रथमेशाने. पुन्हा एकदा प्रथमेश बॉलिंग ऑन द मार्क. पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईकला असेल तो अनिश. आता मात्र चांगला चेंडू आहे, ब्लॉक कॉलचा चेंडू होता, या चेंडूला खोदून काढलंय आणि एका धावेवरती समाधान मानलंय ते अनिशाने. धावसंख्या झाली ती 22 धावा. आता या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये काही चेंडूचा खेप बाकी असेल. प्रथमेशचा पुढचा चेंडू आहे, एक 12 ते 15 पावलांचा रनअप घेऊन पंचाच्या उजव्या बाजूने. आता मात्र पुन्हा एकदा थोडासा गतीमध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी प्रथमेशच्या माध्यमातून, निर्धाव चेंडू जातोय. 2 षटकाखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 22 धावा. बिनगडी बाद 22 धावा. नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते.
पाहूया तिसरं षटक घेऊन कोण येते. मला वाटतं सौरभ, फिरकीचा जादूगार, लेदर क्रिकेटचा नक्कीच अनुभव आहे या खेळाडूकडे. चांगली गोलंदाजी करतो. पाहूया त्याच्याकडून कशा प्रकारे गोलंदाजी होईल या मैदानावरती. नक्कीच 9 मसोबा क्रिकेट क्लब मिऱ्या आयोजित भव्य नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा वर्ष 2026 आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस असेल. दुसऱ्या दिवसातील आता चौथा सामना चालू आहे. HP स्पोर्ट परटवणे विरुद्ध ब्रदर्स मुरुगवाडा. धावसंख्या झाली ती 2 षटका अखेरीस 22 धावा. आता मात्र तिसरं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं सौरभ आलाय. नक्कीच डावकुरा गोलंदाज आहे. स्ट्राईकला असेल तो अनिश. पहिला चेंडू, चांगला चेंडू आहे, तितका चांगला स्ट्रोक आहे. पाहूया काय होतंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय आणि मला वाटतं एका धावेवरती समाधान मानेल तो अनिश. एका धावेनी संघाची धावसंख्या झाली ती 23 धावा. जरा सामना जिंकायचा असेल तर एक भलं मोठं आव्हान या मैदानावरती आपल्याला उभं करणं गरजेचं आहे आणि त्याच प्रकारची फलंदाजी या मैदानावरती होईल यात काही शंका नसेल. पुढचा चेंडू घेऊन सौरभ. आता मात्र स्ट्राईकला अखिल असेल. आता पुन्हा एकदा ब्लॉकवरचा चेंडू आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय आणि पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली आहे. एका धावेनी संघाची धावसंख्या झाली ती 24 धावा. नक्कीच थोडंसं कान मंत्र देताना पाहायला मिळतोय स्वतः कर्णधार आप्पा शिर्के. नक्कीच अनुभवाचा पुरेपूर वापर करेल. पाहूया कान मंत्राचा काय उपयोग होतोय. पुढचा चेंडू घेऊन सौरभ. पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल तो अनिश. लोअर ब्लॉकवरचा चेंडू आहे. नक्कीच चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिली आहे. नक्कीच एक धावेने आपलं धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळतंय. ब्रदर्स मुरुगवाडा संघ. धावसंख्या झाली ती 25 धावा. पुढचा चेंडू घेऊन सौरभ चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र आखूट टप्प्याचा चेंडू आहे. या चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू नो बॅन्स लँड. 1 बाउन्स. चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला अखिलच्या बॅटमधून. आता मात्र शांत राहणार नसेल. नक्कीच चौकार खेचलाय. 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 29 धावा. पुढचा चेंडू घेऊन सौरभ. आता मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. आत्मघात की फटका म्हणता येईल. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये परंतु बाईच्या स्वरूपात एक धाव नक्कीच या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एका धावाने संघाची धावसंख्या झाली ती 30 धावा. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सौरभ. स्ट्राईकला असेल तो अनिश. आता मात्र बॅटची लेडिंग गेज लागली होती. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय आणि पुन्हा एकदा एकच धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 3 षटका केलीस 31 धावा. बिना गडी बाद 31 डीजे. ती 31 धावा. चांगली फटकेबाजी तितकी चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला HP स्पोर्ट्स संघाकडून पाहायला मिळते. पाहूया चौथं षटक कोण घेऊन येते. मला वाटतं पुन्हा एकदा प्रथमेश ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं. फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. चांगली गोलंदाजी केली होती या अगोदरच्या षटकामध्ये. पाहूया त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानावरती आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळते का. नक्कीच पहिल्या षटकामध्ये आप्पा शिर्के महागडा ठरला होता परंतु चांगलं कमबॅक केलंय. नक्कीच प्रथमेश आणि सौरभ याने. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल पुन्हा एकदा अनिश. नक्कीच सलामीला आले फलंदाज आहेत. मैदानावरती अजूनही दाखल असतील. नक्कीच त्यांच्या बॅटमधून आपल्याला मोठे फटके पाहायला नक्कीच या मीराच्या मैदानावरती मिळतील. प्रथमेशाचा पहिला चेंडू असेल. बॉलिंग ऑन द मार्क.
स्ट्रायकिंग एंडला असेल तो अनिश. पहिला चेंडू घेऊन प्रथमेश. आता मात्र बॅकची लिडिंग गेज घेतली आहे. स्वतः क्षेत्ररक्षक फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय प्रथमेशच्या माध्यमातून. आता मात्र संघाला पहिला धक्का बसलाय तो अनिशच्या माध्यमातून. अनिश बॅक टू द पवेलियन. आफ्रिदी नक्कीच बंधूंची जोडी असेल मैदानावरती. चांगली फटकेबाजी करतो. वन डाऊनच्या भूमिकेत आफ्रिदीला आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 31 धावा, एक गडी बाद. प्रथमेशचा पुढचा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू जातोय सरळ आप्पा शिर्क्याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी नक्कीच प्रभावित करतोय प्रथमेश. अचूक टप्प्यावरती अचूक लाईन आणि लेंथवरती आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते प्रथमेश याच्याकडून. पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने उलटा चेंडू आहे. चेंडूला नक्कीच दिशा दिली आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. थोडंसं फंबलिंग होतंय पाहूया. आणि मला वाटतं आफ्रिदीने स्वतःचं खातं ओपन केलं असेल. एका धावेनी संघाची धावसंख्या झाली ती एक गडी बाद 32 धावा. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो अखिल. नक्कीच एक चौकार त्याने मारलाय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल प्रथमेशचा पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. थोडीशी चूक झाली आहे म्हणता येईल. सोपा झेल होता परंतु नक्कीच झेलची संधी होती. ही संधी हुकवली असेल. चांगली गोलंदाजी करत होता प्रथमेश. 33 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली गोलंदाजी प्रथमेशच्या याच्या माध्यमातून परंतु क्षेत्ररक्षकाकडून काही साथ मिळत नाही आहे. आता मात्र बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क झाला नसेल. नक्कीच मोठा फटका खेळायचा होता आफ्रिदी याला परंतु निर्धाव चेंडू जातोय. लाला या नावाने प्रसिद्धीत हा खेळाडू आफ्रिदी जागीरदार नामांकित खेळाडू आहे मुरगवाडा पट्ट्यामध्ये. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. पुढचा चेंडू प्रथमेश चांगली गोलंदाजी करतोय. चांगलं व्हेरिएशन या गोलंदाजाकडे पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलचा तितका चांगला संपर्क झाला नाहीये. स्वतः फॉल्टमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परंतु एक धाव काही रोखू शकले नाहीत. आणि धावेनी संघाची धावसंख्या झाली ती 4 षटकाखेरीस 34 धावा. तोच अंतिम षटक घेऊन आलाय फिरोज सिंदगी. नक्कीच अंडरम क्रिकेट असू दे किंवा ओराम क्रिकेट असू दे स्वतःच्या फिरकीच्या जादूमध्ये नक्कीच आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वारंवार. या फिरोज सिंदगीच्या गोलंदाजीमध्ये पहिला चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु नक्की चांगली फेकी पाहायला मिळते आपल्याला आप्पा शिर्क्याच्याकडून परंतु 2 धावा काही रोखू शकले नाही. त्या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 36.
36 धावा झालेत धावपलकावरती. एक गडी बाद. आता मात्र पहिला चेंडू ब्लॉक होल पाहायला मिळाला फिरोज याच्याकडून. नक्कीच त्याच्याकडून या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडू खाली यश आगरे धावतोय. पाहूया काय होतंय. वन बाउन्स त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळते. ह्या फटक्यामध्ये तितका चांगला दमखम नव्हता. फक्त चेंडूला दिशा दिली होती मिड विकेटच्या दिशेने. एकच धाव मिळते. पुन्हा एकदा फिरोजचा पुढचा चेंडू आहे. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. थोडंसं फॉर्मलिंग होतं एसटी रक्षकाकडून आणि 22 स्वरूपात एक धाव मिळते. धाव संख्या झाली ती 38 धावा. चांगली गोलंदाजी फिरोजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईकला असेल तो आफ्रिदी. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच विकेट आपली सॅक्रिफाईस केली म्हणता येणार नाही. थोडासा निराश असेल आफ्रिदी. त्याला माघारी परतावं लागते. पाहूया नवीन फलंदाज. अरबाज. मुरवाडा एक्सप्रेस सध्या बॅटिंगसाठी नॉन स्ट्राईक एंडला. अरबाज स्ट्राईकला असेल तो अखिल. चांगली गोलंदाजी करतोय फिरोज. नक्कीच कटर चेंडू पाहायला मिळतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. पाहूया. एक धाव घेतले. थ्रो चांगला झालाय आणि पुन्हा एकदा अरबाजला माघारी परतावं लागतंय. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 39 धावा. नक्कीच रोखून ठेवलं असेल ते फिरोज याने. चांगली गोलंदाजी करतोय मैदानावरती. 5 चेंडू मध्ये फक्त एकही धाव खर्च केली नाहीये आणि 3 गडी बाद झालेत. आता अनिकेत नॉन स्ट्राईक एंडला. शेवटच्या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू फिरोजचा. स्ट्रायकिंग एंडला अखिल असेल. आता मात्र मिड विकेटला मारल्या फटका. त्या ठिकाणी यश येतोय आणि त्याच्याकडून चूक होतोय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार पाहायला मिळतोय. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. या 4 धावेनी संघाची धावसंख्या होती ती 5 षटकाखेरीज 43 धावा. 44 धावांचं आव्हान ठेवलंय ते ब्रदर्स मुरगवाडा संघाने HP स्पोर्ट्स संघासमोर.
शेवटच्या षटकापर्यंत जाईल यात काय शंका नसेल. चांगली गोलंदाज आहेत मुरबाड संघाकडे. अनिकेत पिलनकर तसेच अनिश पिलनकर, आफ्रिदी जागीरदार असेल नामांकित गोलंदाज मुरबाड संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. नक्कीच कर्णधार नाना यष्टीरक्षकाचं काम करताना पाहायला मिळतोय नाना तोडणकर. नक्कीच कर्णधार असेल. पाहूया पहिले षटक घेऊन अनिकेत पिलनकर. नक्कीच मुरगवाडा एक्सप्रेस या नावाने प्रसिद्धीत हा गोलंदाज पहिले षटक घेऊन 44 धावाचा पाठलाग करताना स्ट्रायकिंग एंडला असेल तो यश आगरे, नॉन स्ट्राईकला असेल तो आप्पा शिर्के. नक्कीच पहिला चेंडू पावपेचं षटक असेल. पाहूया षटकामध्ये किती धावांमध्ये मजल मारतात ते पलटवणे संघ. स्ट्राईकला असेल तो यश. पहिला चेंडू आणि की त्याचा चांगला चेंडू आहे, सरळ मारलेला स्ट्रोक आहे, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय फॉलो थ्रू मध्ये. स्वतःच आणि संघाचं खातं ओपन केले त्या यश याने. एका धावेने संघाचं आणि स्वतःचं खातं ओपन केलंय. आता मात्र स्ट्राईकला असेल तो आप्पा. पाहूया नक्कीच आप्पाच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळतील. अनिकेतचा पुढचा चेंडू आहे, चांगला स्ट्रोक आहे, सरळ मारलाय, लॉंगरला मारला फटका आहे, चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. पंचांचा इशारा येतोय, चौकार. 4 धावा. होता. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. समोरच मारलाय, अनुभव आहे चांगला, फटका आपल्याला पाहायला मिळालाय. जसा बॉल टाकलाय तसा चौकार खिचलाय. नक्कीच 4 धावांनी स्वतःचं खातं ओपन केलं असेल. नक्कीच आपली क्रिकेटिंग स्किल दाखवताना आप्पा शिर्के. तसेच यानंतर लगेच होणार सामना गावखडी विरुद्ध रत्नदीप पाटीलवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार. विनंती असेल कॉमेंट टॉस बॉक्स मध्ये यायचंय, नाणेफेक करून घ्यायचे विनंती असेल. गावखडी विरुद्ध रत्नदीप पाटीलवाडी यानंतर लगेच होणार सामना. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला निर्धाव चेंडू जातोय. लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता तो आप्पा याने, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाहीये. पुन्हा एकदा अनिकेतचा पुढचा चेंडू. सामना करेल तो आप्पा. आता मात्र चांगला स्ट्रोक आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय अनिशच्या डोक्यावरून. 1 बाउन्स, 2 बाउन्स आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. नक्कीच या 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती धावफलक पुढे सरसावते 7 धावा. कृपया गावखडी संघ कर्णधार अक्षय राठोड, विनंती असेल आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचंय, लगेचच नाणेफेक करून घ्यायचे. पुन्हा एकदा अनिकेत. आता मात्र बॅटची एज लागली आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय अखिल. पाहूया काय होतंय. आणि चेंडू जर जातोय सीमारेषेच्या बाहेर, जमिनीला घासत चाटत. या 4 धावा. नक्की त्या 4 धावा मिळत आहेत. बॅटची लीडिंग एज लागली होती आणि चेंडू सरळ गेला, थांबणार नाहीये, जातोय चौकार. नक्कीच प्रयत्न तर 100% प्रयत्न केले होते ते अकिल्याने, परंतु या 4 धावा मिळत आहेत. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 11 धावा.
चांगली बॅटिंग करतोय आप्पा. नक्कीच नाणेफेकीचा कौल अनिकेत शिवलकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया नाणेफेक कोण जिंकतय. गावकडी संघ आपला निर्णय कळवायचा आहे लवकरच. आता मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूखाली शीतरक्षक येतोय. पाहूया आणि तो कोणतीही चूक करणार नाही. संघाला लागलेला पहिला धक्का आप्पाच्या स्वरूपात. आप्पा बॅक टू द पवेलियन. नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये चांगला झेल पाहायला मिळाला आपल्याला शीतरक्षकाकडून. मोठा फटका खेळायचा होता. नक्कीच पॉवर प्लेचा षटक होतो. त्याला माहिती होतं या षटकामध्ये एखादा मोठा फटका अजून एक आला तर आपला संघ मजबूत स्थितीमध्ये जाऊ शकतो. परंतु आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला अशफाक मदार. नक्की नॉन स्ट्राईकला असेल. एक षटका अखेरीस संघाची धावसंख्या झाली ते 11 धावा. एक गडी बाद 11 धावसंख्या. 44 धावांचा पाठलाग करताना HP स्पोर्ट्स संघ. नक्कीच यश आगरे अजूनही मैदानामध्ये उपस्थित आहे. अजूनही त्याच्या बॅटमध्ये तेवढा काय चेंडू आला नाहीये. तो काय एवढा शांत बसणार नाहीये. पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येते. मला वाटतं पॉवर प्लेचं षटक आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय अरबाज. मुरुगवाडा एक्सप्रेस याला देखील म्हटलं जातं. तोच गोलंदाजीसाठी आलाय. थोडस क्षेत्ररक्षकांमध्ये बदल करताना नाना तोडणकर. अरबा त्याचा पहिला चेंडू आहे. धावसंख्या 11 धावा. पंचाच्या उजव्या बाजूने अरबाचा पहिला चेंडू. आता मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अनिकेत धावतोय. वन बाउन्स चेंडू जातोय. थोडंसं फंबलिंग होतंय. पाहूया काय होतंय. 2 धावा घेतल्यात आणि आता मात्र काहीच गरज नव्हती. 2 धावा मिळाल्या होत्या आणि आता मात्र ही आत्मघातकी विकेट म्हणता येईल अशफाकाच्या कडून. 2 धावा आल्या होत्या परंतु तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये स्वतःची विकेट गमावली असेल अशफाक याने. नक्की चांगला स्ट्रोक खेळला होता तो यश याने. लेग क्लास होता. चांगलं क्षेत्ररक्षण केलं सीमारेषेवरती. तितका चांगला थ्रो केला. थोडासा थ्रो वाईट झाला होता परंतु त्यामध्येच प्रयत्न करायचा होता तो अशफाकाला परंतु रनआउट झालाय. प्रथमेश नवीन फलंदाज. यशची साथ देण्यासाठी पुन्हा एकदा प्रथमेशला दाखल केले. पाहूया प्रथमेश कशा प्रकारे साथ देईल यशाची. धावसंख्या झाली ती 13 धावा. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली गोलंदाजी. आता मात्र अरबाज चांगली गोलंदाजी करतोय. 44 धावाचा पाठलाग करताना मुरगवाडा संघ. अरबाजचा पुढचा चेंडू आहे. चांगला स्ट्रोक आहे आपल्याला पाहायला मिळतोय अनिशा बॅट मधून. थोडंसं पंबलिंग झालंय. पाहूया आणि या 2 धावा मिळत आहेत. जिकडे एकच धाव होती तिकडे या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली रनिंग केली प्रथमेश आणि यश याने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 15 धावा. पुन्हा एकदा अरबाज. चांगली गोलंदाजी करतोय पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र चांगला स्ट्रोक आहे. घुटना टेक आणि चौकार देख. 4 धावा मिळत आहेत यशच्या बॅट मधून.
चांगली फटकेबाजी, चेंडू सर गेलाय, वन बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला यशच्या बॅट मधून या 4 धावा. धाव संख्या धावफलकावरती 19 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा अरबाज. पुढचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू आहे, बॅटची एज लागली आहे, लिडिंग एज, थोडस फंबलिंग झालंय सीमारेषेवरती क्षेत्ररक्षकाकडून, परंतु एकच धाव मिळते. एका धावेनी संघाची धाव संख्या 20 धावा. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला तर यश याने, परंतु एकच धाव मिळते. स्ट्राईकला असेल तो प्रथमेश. अरबाजचा पुढचा चेंडू आहे, चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र कमबॅक केलंय. पुलटॉस चेंडू आहे, चेंडूला दिशा दिली आहे, मिड विकेटला मारल्या फटका आहे, चेंडू खाली आफ्रिदी येतोय, एक धाव घेतले आणि नक्कीच आता थांबवलं असेल यश याने. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल सीमारेषेवरती. नक्कीच हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल, ह्यात काही शंका नसेल. अरबाज बॉलिंग ऑन द मार्क. 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन स्ट्रायकिंग एला यश आगरे. नक्कीच लेग साईडला मारल्या फटका आहे, मिड विकेटच्या दिशेने यार आफ्रिदी येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून होतंय, एका धाव्यावरती रोखण्यात आलंय. चांगलं षटक पाहायला मिळालं अरबाजच्या माध्यमातून. नक्कीच एक चौकार मारला होता तो यशाने, परंतु आता मात्र चांगलं कमबॅक केलंय. 2 षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 22 धावा. आता मात्र समीकरण असेल 18 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 22 धावा. एखादं जर चांगलं षटक अजून एक हाताळण्यात आलं तर हा सामना नक्कीच अतितटीचा होईल, ह्यात काही शंका नसेल. जोपर्यंत यश मैदानावरती उपस्थित आहे तोपर्यंत सामन्याचा निकाल आपण सांगू शकत नाहीये. पाहूया तिसरं षटक कोण घेऊन येते. मला वाटतं तिसरं षटक घेऊन फरहान. 18 चेंडू 22 धावा. नक्कीच एक साईडला परटवणे, एक साईडला मुरगवाडा, चांगली रंगत पाहायला मिळते मैदानावरती. 6 चेंडू मध्ये 11 वरती खेळतोय यश. पाहूया सामना जिंकून देतोय का. फरहान बॉलिंग ऑन द मार्क. तिसरं षटक घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने. धावसंख्या 2 गडी बाद 22 धावा. आकुटप्प्याचा चेंडू आहे, चेंडूला नक्कीच दिशा दिली आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आफ्रिदी येतोय, एक धाव घेतली आहे, थ्रो चांगला झालाय, परंतु 2 धावा काही रोखू शकल्या नाही. चांगलं रनिंग दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश आणि यशाच्याकडून चांगलं कॉलिंग कॉर्डिनेशन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 24 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं आफ्रिदी याच्याकडून, तितका चांगला थ्रो केला होता, परंतु 2 धावा काही रोखू शकला नाहीये. नक्कीच आकुटप्प्याचा चेंडू होता, आमंत्रण दिलं होतं, परंतु या चेंडूवरती काय 6 धावा खेचू शकला नाही यश. अजूनही मोठ्या फटक्यांपासून वंचित असेल. एक चौकार नक्कीच मारलाय. फरहानचा पुढचा चेंडू, सामना करीतो यश. आता मात्र बॅटची एज लागली होती, नक्कीच नाना तोडणकर याच्याकडून थोडीशी चूक होते. आता मात्र निर्धाव चेंडू जातोय, चांगली गोलंदाजी करतोय फरहान.
धावा रोखल्यात. चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा या चेंडूला दिशा दिली आहे. फाईन लेगला मारले फटका आहे. चेंडूवाले क्षेत्ररक्षक येतोय. पाहूया दुसरी धाव घेत आहेत का. आणि पुन्हा एकदा रोखलं असेल प्रथमेश याने. एकच धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 25 धावा. चांगली गोलंदाजी. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केले आहेत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते फरहान याच्याकडून. पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला आता म्हणतात प्रथमेशला आपल्याला पाहायला मिळते. फरहानचा पुढचा चेंडू आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला फरहानच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच रोखून ठेवलं असेल. धावसंख्या 25 धावावरती अजूनही स्थिरावलेली पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच अजून या षटकामधील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. हे 2 चेंडू जर निर्धाव टाकले तर हा सामना नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत जाईल. आता मात्र बॅटची एज लागली आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू वन बाउन्स अखिलच्या हातामध्ये जातोय. धावसंख्या झाली ती 26 धावा. पुन्हा एकदा लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रथमेश याने, परंतु एक धाव मिळते. तिसऱ्या षटकातील आता एका चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्रायकिंगला यश आगरे. अजूनही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला नाहीये. पाहूया शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करेल का. शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडूला दिशा दिली. ऑफसाईडला मला फटका आहे. चेंडूखाली अनिश येतोय आणि षटक समाप्तीचा इशारा आलाय. 3 षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 27 धावा. 12 चेंडूमध्ये आता मात्र 17 धावांची आवश्यकता. चौथं षटक कोण घेऊन आले पाहूया. निर्णायक षटक असेल ह्या सामन्यामधील. मला वाटतं फरीद नक्कीच कर्णधार नाना तोडणकर याने याच्यावरती विश्वास दाखवला असेल. 12 चेंडूमध्ये 17 धावा करायचे आहेत. अजूनही यश आगरे मैदानावरती आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सजवले. फरीद पहिला चेंडू घेऊन 12 चेंडू 17 धावा. शॉर्ट पिच चेंडू आहे. आता मात्र चांगला चेंडू आहे. खेचलाय चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आता मात्र मी पहिले सांगितलं होतं की मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं नसेल ते यश याने. फार काळ शांत राहिला होता. या षटकाची वाट पाहत होता, परंतु आता मात्र षटकार खेचलाय. धावसंख्या झाली ती 33 धावा. पुढचा चेंडू घेऊन फरीद पुन्हा एकदा ऑफ साइडला मारला फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. चांगलं रनिंग झाले मैदानावरती आणि या 2 धावा मिळत आहेत. नक्कीच एक चांगलं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळते. षटकार मारल्यानंतर चेंडूला फक्त दिशा दिली आहे. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता त्याच ठिकाणी चेंडू मारलाय आणि या 2 धावा. पुढचा चेंडू फरीद याचा पुढचा चेंडू आहे. चेंडूला मिड विकेटच्या दिशेने मारला फटका आहे. आफ्रिदीने चांगला थ्रो केलाय, परंतु 2 धावा काय रोखू शकणार नाहीये. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 37 धावा. आता मात्र 7 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू मध्ये 7 धावा. पाहूया
अजून एक षटकार खेचतोय का यश? नक्की चांगली बॅटिंग केली, शेवटच्या षटकापर्यंत राहिलाय. आता मात्र खूपच अकुटप्प्याचा चेंडू, पंचांचा वाईट चेंडूचा इशारा आलाय, म्हणजेच काय बॉलरला एक वॉर्निंग असेल, पण बाउन्स. खराब चेंडू म्हणता येईल. आता मात्र 6 धावांची आवश्यकता असेल. पाहूया विजय षटकार येतो का? फरीदचा पुढचा चेंडू आहे, उलटा चेंडू. पाहूया पंचाचा काय निर्णय येतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर, वाईट चेंडू आहे. अजून एका धावेची आवश्यकता असेल. या 5 धावा मिळत आहेत. खराब गोलंदाजी फरीद याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच नाणे याने त्याच्यावरती विश्वास दाखवला होता, परंतु तो मात्र आता मात्र जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा आता मात्र बॅटची एज लागली आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आणि हा सामना HP स्पोर्ट्स संघाने जिंकलेला आहे. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेमध्ये मुरबाड संघाने सहभाग दाखवला, त्या संघाचे देखील आभार. यानंतर कॉमेंट्री करतील ते आपले गोपीदादा जाधव.